मुंबई क्रिकेट असोसिएशननं क्रिकेट युगांडासोबत नुकताच 5 वर्षांचा एक ऐतिहासिक सामंजस्य करार केला. आफ्रिका खंडातील युगांडासारख्या देशांमध्ये क्रिकेटच्या वाढीसाठी हा करार महत्त्वाचा ठरणार आहे. या आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे मुंबईच्या स्थानिक आणि उदयोन्मुख खेळाडूंनाही परदेशात खेळण्याची संधी मिळणार असल्याचं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी म्हटलंय. यावेळी मुंबईत आलेल्या युगांडा संघानं ठाण्यातल्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर काही सामनेही खेळले. हा इनिशिएटिव्ह माननीय जयश्री सर त्यांनी घेतला आहे. त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केलं होतं की कुठेतरी क्रिकेट युगांडा टीमला तुम्ही एक्सपोजरसाठी एक टुर्नामेंट दिली पाहिजे, एक फॅसिलिटी प्रोव्हाइड केली पाहिजे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे. त्याचंच एक निमित्त म्हणून आम्ही त्यांना वन डे मॅचेस ॲज वेल एज T20 मॅचेससाठी मुंबईत होस्ट करतो आहे. तर मुंबईतले जे सिनियर क्रिकेटर्स आहेत, इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत, त्यांना ऑलरेडी एक एक्सपोजर असतो. पण जी आपली बेंच स्ट्रेंथ आहे, यंगस्टर्स आहेत, इमर्जिंग प्लेयर्स आहेत, त्यांना कुठेतरी एक इंटरनॅशनल एक्सपोजर मिळालं पाहिजे. आणि आपल्या ऑफ सीझनमध्ये आम्ही असं डिसाईड केलं की आपली टीम कशी ट्रॅव्हल करू शकते. आम्ही ह्यावेळी युकेला आमचे इमर्जिंग प्लेयर्स जात आहेत. आपल्या ऑफ सीझनमध्ये युगांडामध्ये पण क्रिकेटिंग सीझन असतो, त्या टाइमला आपले प्लेयर्स जाऊ शकतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.